श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. सर्व सेवेकऱ्यांना सर्वात माझा नमस्कार. तर हं. आतापर्यंत तुम्हाला मी काही मला आलेले अनुभव तुम्हाला मी सांगितलेले आहेत. हां. आणि काय काय माझे जे अनुभव आहेत ते एज्युकेशनल वन आहे. हो, आणि हो. त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दलही तुमचे सर्वांचे आभार, मनःपूर्वक आभार. हं, हं. आणि ही सेवा जी माझी आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करून मी माझ्या आता अनुभवाला सुरुवात करते. तर हां, हां. सर्वात पहिल्यांदा मी सांगू इच्छिते हां. की आजचा जो आहे अनुभव हं. तो एड्स HIV संदर्भात आहे. ओह! तर HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस HIV. हां, आणि हां. त्याची मोठी स्टेज आहे, ॲडव्हान्स स्टेज, हं. त्याला एड्स म्हणतात. हं, हं. म्हणजे काय, ॲक्वायर्ड एमिनो एमिनो डेफिशियन्सी सिंड्रोम. अच्छा. ओके. हां, म्हणजे HIV मेन आहे हां. आणि इन्फेक्शन आहे ते, आणि त्याची ॲडव्हान्स स्टेज म्हणजे एड्स आहे. हं, तर हं. जर सर्वांना हा मी मुद्दाम टॉपिक आजचा घेतलेला आहे. हं. कारण सेवेकऱ्यांनो काय आहे, की काय काय वेळा आपण बघतो की बरं, काय काय वेळा आपल्याला माहित नसतात की आपल्या बॉडीमध्ये हं. आपण आजारी पडतो किंवा हे होतं. तर एखाद्या वेळी आपल्याला ब्लड दिलं जातं किंवा एखादा ऑर्गन बसवला जातो. हं, आणि हं. मग अशा वेळी काय होतं, ज्याचं ब्लड दिले जातं किंवा त्याला जे काय काय वेळा जे डेफिशियन्सीज असेल किंवा त्याला जे रोग असतील ते काय काय वेळा आपल्याला ट्रान्समिट होतात. हो, पण हो. आपला यामध्ये डॉक्टरांचा पार्ट काय असतो, की हां. मला माझं आयुष्य वाचवायचं आहे. हां, हां. आणि तुम्हाला मग त्यामध्ये कसं होतं, की अशा यामध्ये काय काय वेळा मग काय होतं, आपल्याला जेव्हा कळतं, हं. की मला एखादं एड्स झालाय किंवा माझ्या शरीरामध्ये HIV व्हायरस आहे. हां, हां, मग हां. अशा वेळी आपलं काय होतं, मोरल डाऊन होतं. अगदी, आणि अगदी. अगदी बरोबर ताई. आणि पहिला सर्वात प्रश्न पडतो, की मी देवाचं एवढं करतेय, मी आयुष्यात मी कशालाही हे केलेलं नाही, हात लावला नाही, कसलं व्यसन नाही, काय नाही, पण मलाच का? हां. हा प्रश्न आपल्याला पडतो आणि हं. त्याच्यामधनंच आपलं खच्चीकरण होऊन जातं. अगदी, तर अगदी. खच्चीकरण जागतं. तर सर्वात पहिल्यांदा मी ताईंना सांगेन, की मी तुम्हाला काही फोटोज पाठवलेले आहेत, ते व्हिडिओ हे ट्रान्समिट करताना तुम्ही त्यामधनं हे करा. बरं, बरं. हां. फोटोज वगैरे ते हं. अपलोड करा. तर हां. पहिल्यांदा HIV हा जो आहे, हं. हा जो व्हायरस आहे, हा हं. काय करतो, बॉडीच्या फ्लूइड मधून हं. ट्रान्समिट होतो. मग बरोबर. ते ब्लड असो किंवा सिमेन असतं ना हो, हो. पुरुषांचं, बरोबर. त्याच्यामध्ये वॅगिनेल फ्लड असो किंवा ब्रेस्ट मिल्क असो, हां, हां. याच्यामधून काय केलं जातं, ट्रान्समिट होणार आहे. तुम्ही हं. एकमेकाला टच केलं लिक्विड किंवा तुम्ही काही असं हां. लिक्विड काही असेल ना ताई, हां. तर त्याच्यामधनं तो हे होतो, बरोबर, ट्रान्समिट होतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय, ज्यावेळी काय काय वेळी आपण बघतो की लहान मुलं किंवा हे ड्रग ॲडिक्ट असतात. ते हं, हं. एकमेकांच्या, नवीन पिढी आता त्याच्या आहारी कम्प्लिटली गेलेली आहे. मग ती बरोबर काय आहे. करते, आम्हाला स्वर्ग सुख पाहिजे. आम्हाला हां. स्वर्ग सुख पाहिजे. वाह! 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 असं हो. स्वर्ग सुख म्हणजे काय? आता ते काय करतात, अरे एकाला जर दुसरा ड्रग ॲडिक्ट असतो, तो त्याला म्हणतो, "अरे हे ट्राय कर ना, हे बहुत अच्छा है." असं बरोबर. करून एकमेकाला निडेल देतात ते बरोबर, किंवा बरोबर. हे करतात. आणि त्याच्यामुळं काय, एकाला HIV झालेला असेल तर दुसऱ्यालाही देतो. ते बरोबर आहे. निडीलद्वारे काय होतं, तो एकमेकाला जितके निडील घेतील, हो, हो. त्या सगळ्यांना तो HIV व्हायरस लागून जातो. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट सर्वात मेन म्हणजे काय आहे, अनप्रोटेक्टेड सेक्स. म्हणजे कसं आहे, काय काय वेळा काय होतात,
अनप्रोटेक्टेड सेक्स म्हणजे काय, तुम्ही कंडोम वापरले पाहिजे. आणि हम्म. याच्या वेळी कसं आहे, तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. एन्जॉय करा तुम्ही, बरोबर, पण स्वतःसाठी तरी. त्याच्याबरोबर तुम्ही प्रोटेक्ट केलं पाहिजे. म्हणजे आपल्या अननोन व्यक्तीचं जे फ्लड आहे ते आपल्याकडे येऊ नये. शक्यतो अगदी. स्वामींचं असं आहे, स्वामी सांगतात की तुम्ही अननॅचरल जे आहे, हम्म. म्हणजे त्यांनी एक आपल्याला चौकट समाजाची घालून दिलेली आहे. बरोबर. त्या चौकटीच्या मध्येच राहून तुम्ही सगळ्या सुखांचा आस्वाद घ्या. बरोबर. आणि बरोबर. ती चौकट सोडून तुम्ही हे करू नका. म्हणजे हम्म. सोडून तुम्ही दुसरं काही क्षणिक सुखासाठी आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊ अगदी. नका. किती सुंदर, खरंच. क्षणिक सुखासाठी भुलून जाऊन तुम्ही आपलं एवढं मोठं आयुष्य जे आहे, आणि खरं. जर आपण हे स्वामी भक्ती काय करते माहित आहे, की हा. तुम्ही जर स्वतः तुम्ही क्षणिक अशा ह्या सुखाला भुलला, तर हम्म. लगेच तुम्हाला ती हे दिसतं, रेड सिग्नल देते की बाबा नाही आहे, हे बरोबर. चुकीचं आहे, अगदी. माघारी वळ, ही वाट तुझी नाही आहे. अगदी बरोबर. असं हे स्वामी शक्ती आपल्याला सांगते. त्यामुळे स्वामींचं 24 अवर्स जे नामस्मरण याच्यासाठी करायचं असतं की असले विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत. येत नाही. कसं छान सांगताय हो आणि तुम्ही. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होतं, एड्स मध्ये किंवा HIV ज्यावेळी माणसाला समजतं की मला झालेला आहे, त्यावेळी तो मनुष्य खच्चीकरण होऊ शकतो. अगदी. अगदी. आणि दुसरी गोष्ट त्याच्या मनामध्ये येते की मी आयुष्यामध्ये कसं जगू. खरंय. हा स्वीकार मी काय केलेलं नाही, मी दोषी नाहीये, हम्म. पण मी कसं यातनं जगू. अगदी. मग अगदी. अशा वेळी काय आहे, पॉझिटिव्हिटी जी आहे, समाजाला मी प्रबोधन करेन की अशा लोकांना धीर दिला पाहिजे. हम्म. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी तुमच्या जवळ बसलं किंवा त्यांच्या जवळ बॉडी म्हणजे त्यांच्या याच्याशी तुम्ही त्यांच्याशी बोललात किंवा त्यांना आलिंगन दिलं तर काही फरक पडत नाही तुम्हाला. अगदी. अगदी. त्यामुळं ते म्हणजे तो निर्धास्त राहिला. टचिंगने होत नाही तो. नाही नाही नाही. आणि हम्म. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होतं, हम्म. की तुमच्या बॉडीची इम्युनिटी कमी होत जाते आणि हम्म. तुमची बॉडी खंगत जाते. आणि बरोबर. तुमच्या बॉडीची कम्युनिटी म्हणजे ब्लड सेल्स असतात, हम्म. त्यामुळं बाहेरच्या ज्या रोगांना लगेच बॉडी तुमची अटॅक करते. बरोबर. म्हणजे तुमच्या प्रतिकार शक्ती जी असते तुमच्या बॉडीतली, ती कमी होत जाते. ती कमी होत जाते. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये, ज्यावेळी तुम्हाला समजतं एखाद्याला, हम्म. तर समजतं की मला HIV झालेलं आहे. पहिल्या सर्वात गोष्ट आहे की खचून जाण्याची गरज नाहीये. कारण अगदी. आता याच्यावर भरपूर औषधं वगैरे निघालेले आहेत. बरोबर. आणि दुसरं गोष्ट, नेहमी पॉझिटिव्ह विचारसरणी महत्वाची आहे. हम्म. आणि विथ विथ द हेल्प ऑफ हे तुम्ही अँटीव्हायरस व्हायरल थेरपी असेल किंवा पॉझिटिव्ह तुमची हम्म. विचारशक्ती असेल किंवा औषधं वगैरे असेल, यानं तुम्ही नॉर्मल लोकांच्या सारखंच आयुष्य जगू शकता, हे लक्षात घ्या. हो. अगदी. त्यामुळे तुम्ही सेवेकरांना सांगू इच्छिते की एखादं जे आहे त्या माणसाला प्रेम द्या. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, त्याला असं वाळीत टाकू नका, कारण त्या बिचाऱ्याचं काय हे नसतं. आता बरोबर. याचे सिम्पटम्स काय असतात, हम्म. एकतर वेट लॉस होतं, हम्म. की क्रॉनिक डायरिया म्हणजे डिसेंट्री लागते, हम्म. किंवा मोठा असा एकदम हे येतो, तुमचा ताप येतो. हम्म. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरामध्ये गाठ येते काहीतरी. अच्छा. आणि गाठ पण येते, हो त्याला का? सॉलोइंग लिम्फ म्हणतात, आणि ती पिकू पिकू लागते. अय्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कफ होतो. हा. काय काय वेळा तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स पण येतात. म्हणजे अच्छा. थोडक्यात काय आहे, आता तुम्हाला सांगू इच्छिते हम्म. की काय काय वेळा मला ऑपरेशन्स वगैरे करायच्या वेळी हा. डॉक्टरांनी दरवेळी सगळ्या टेस्ट, मग माझ्या HIV टेस्ट पण करायला सांगितले. माझ्या मनामध्ये प्रश्न आला की मी एवढं चांगलं असताना HIV का मला करायला सांगतात. हा. म्हणजे आजकाल सगळ्याच गोष्टी ना
या गोष्टी सांगता हे करत असतात. तर बरोबर. त्याच्याबद्दल जे आपल्या थोडक्यात काय आहे, जे आपल्या नशिबात आहे ते चुकत नाही. अगदी, पण त्याला अगदी. पॉझिटिव्ह वेनं पुढं जाणं, ध्येय हेच आपलं ध्येय हो. आहे. तर तुम्ही हो. HIV साधारण हगिंग म्हणजे तुम्ही एकमेकाला आलिंगन केलं, किस केलं किंवा फूड शेअर केलं, हं. नोट्स शेअर केल्या किंवा काय त्याच्याजवळ बसला, तर हं. त्याला त्याचा काही इजा होत नाही. तर बरोबर. नंतर मी वेळोवेळी तुम्हाला सांगेन. तर याच्याशी संदर्भात हं. माझी तुम्हाला एक 2-3 अनुभव आहेत ते शेअर करणार आहे मी. अच्छा. हां, तर हां. पहिला अनुभव आहे, मीच सांगणार नाही तो, पण मी एका प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये लेक्चरशिपमध्ये साधारण 93-94 चा 92-93 चा जमाना असेल. अच्छा. तर त्या सेवेकरांनो जरा ऐका आणि आपल्या मुलांवर मुलांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. कारण बरोबर. हा जो अनुभव आहे मला प्रत्यक्ष आलेला आहे. हं, तर हं. त्यावेळेला मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हं. लेक्चरर म्हणून होते. नवीनच लागलेले होते. मी 22, 23, 24 वर्षाची होते. तर बरोबर. अशा वेळी ना इलेक्ट्रॉनिक्समध्ये फर्स्ट इयरला हं. म्हणजे एक मुलगा ॲडमिशन घेतला. हां, अच्छा. चांगला गोरा-गुमठा वगैरे 5.5-6 फूट उंचीचा होता. साधारण 17-18 वर्षाचा होता. हां, हां, हां. आणि इतका छान होता तो आणि त्याचे आई-वडील दोघंही वडील सर्जन होते आणि अरे आई बापरे! गायनाकोलॉजिस्ट का काहीतरी म्हणजे एकुलत्या एका यांचा मुलगा होता तो. डॉक्टर फॅमिलीचा तो साधारण तुम्हाला माहित आहे त्या काळामध्ये मी विलेपार्ले वगैरे इकडं मी गोरेगावला राहत होते आणि त्या कॉलेजला मी जात होते. अच्छा, तर अच्छा. तिथं तो मुलगा म्हणजे त्या एरियामध्ये ते म्हणजे डॉक्टर दाम्पत्याचा हा एकुलता एक मुलगा होता. हं, हं. आणि ताई काय झालं माहितीये, मग तो व्यवस्थित फर्स्ट सेमिस्टर त्यानं व्यवस्थित केलं. हं, आणि नंतर सेकंड सेमिस्टरला हं. तो यायला लागला नाहीये. मग त्याला बरं. पहिल्या सेमिस्टरला चांगले मार्क मिळाले. अय्या! मग हं, त्याला मी हा का येत नाही बघितलं. हं. सेमिस्टर सुरू झाल्यावर 1 महिना झाला, 2 महिने झालं, तरी तो हां. नाही. मग शेवटी मी म्हणजे तो मुलगा आला. हं. 2 महिन्यानं आला. हां, पण हां, तो हां. दुसरा आला बघितलं तर मी त्याला ओळखलंच नाही त्या मुलाला. अय्या! हं, कारण का माहितीये, हं. एवढा 6 फूट उंच, गोरा-गोमटा, अगदी धिप्पाड मुलगा साधारण तो 80 ते 90 किलोचा होता. हो. असं ते सगळं बघितलेलं तो असं खप्पाडर राहिले. त्याचे गाल आतमध्ये गेलेले होते. परत आई गं! डोळे आतमध्ये गेलेले होते. साधारण तो 40 ते 45 किलोचा असेल. अरे, अरे, अरे! आणि अशामध्ये आला काय आणि लेक्चर्स वगैरे घेता येऊन डायरेक्ट तो रडायलाच लागला. बापरे! आणि रडायला लागला मग थोडं त्याला मी म्हटलं थांब, बस इथं वगैरे मी त्याला केलं आणि म्हटलं लेक्चर्सला मी हे करतो म्हणाला हं, हं. लेक्चर्स वगैरे अटेंड कर म्हटला. नाही म्हणाला मॅडम माझी हेच नाहीये म्हणाला मला बसवतच नाहीये. आई आणि गं! त्याच्यानंतर ताई त्याची आई म्हणजे आई आली त्याची गाडीतनं म्हणजे नंतर आली त्याला घ्यायला. हां, हां, तर हां. ती आईनं मला हे काय आई म्हणाली, "मी तुमच्याशी नंतर बोलते." हां, हां, असं हां. तिनं मला फोन केला याच्या समोर नको म्हणून. आई गं! असं तिनं मला सांगितलं. तर ठीक आहे म्हटलं मी. मग त्यांना व्यवस्थित त्या दिवशी तो व्यवस्थित म्हणजे त्या चुळबुळ सारखं करत होता. म्हणजे त्याला तुम्ही विचार करा सेवेकरांनो, एक 80-90 किलोचा मुलगा आणि बापरे! 2 अडीच महिन्यानंतर मी पाहिलेला. डोळे खप्पाळ आत गेलेले, असं कृश झालेला, डोळ्याभोवती सगळी काळी वर्तुळ झालेले, आई गं! हातापायाच्या काड्या झालेल्या वगैरे सगळा बापरे! होता. तर तर तुम्हाला सांगते, हं. त्यानंतर तो म्हणजे अजूनही मला म्हणजे तो रडायला लागल्यावर मलाही तर म्हणजे रडू आवरेना हो ताई. म्हणजे बरोबर आहे असं ना. हे आहे, पण मला कळेना काय झालंय म्हणून. हं, त्याला हं, हं. काय विचारलं, "बाबा तुला काय झालं? का तू रडतोयस?" हं, 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 त्याला हं. सांगता येईना. मग शेवटी मी
तो झोपल्यावर त्याच्या आईला फोन केला. कारण डॉक्टर होती ना, हा सगळं हा हे झाल्यावर. मग तिला तिला फोन केला मी, गोरेगाव म्हणून तिला फोन केला. बाई, तुला काय माझ्याशी बोलायचंय मॅडम? तुम्हाला काय बोलायचंय माझ्याशी? हा तर हा तिनं मला आज ताई सांगितलं, की त्या काळामध्ये साधारण हे पहिलं सेमिस्टर संपल्यावर की साधारण नोव्हेंबर-डिसेंबरचा साधारण काळ होता तो. हम्म. आणि त्या काळामध्ये हे सगळे मुलं मुलं मिळून हा एकटाच होता, पण त्याला मुलं मिळून सगळे मस्त एन्जॉय करण्यासाठी ते गोव्याला गेले. आई गो. आणि गोव्याला गेल्यावर ताई तिथं त्या काळामध्ये खूप हे होतं की याच्यामध्ये पांढऱ्या म्हणजे परदेशी ज्या टाईपच्या तरुणी होत्या हा त्यांच्या जाळ्यामध्ये या ओढले गेले. अरे अरे अरे. आणि तिथं त्या परदेशी तरुणीच्या बरोबर त्या मुलाचं म्हणजे हा मुलगा साधारण पैसेवाला होता आणि साधारण हा 18-19 वर्षाचा होता. आणि बरोबर. त्या तरुण म्हणजे सगळ्याचा त्यांचा ग्रुप होता. तर हम्म त्या तरुणीने हम्म. त्याला जाळ्यात ओढलं. आई गो. आणि त्याच्यानंतर काय सहवास आला वाटतं, काय हे झालं असं ही सांगताना म्हणजे आई स्वतः मला सांगत होती. त्याच्याबरोबर तिचे हुंदके मला बापरे. हे होते. मला म्हणजे असं अस्वस्थ व्हायला ताई झालं, आई ग. की बाबा की कसं हे म्हणून. तर त्याच्यानंतर म्हणजे 2-3 तिचा एक 2-3 वेळा सहवास त्यांचा झाला. आता तुम्हाला माहित आहे सेवेकरांनो, तरुण पोरं आणि आणि काय आहे आपल्याला माहित नसलेल्या लोकांना की हम्म. बाबा अशा या तरुणी ज्या आहेत त्यांना पैशासाठी कुणालाही काही ते करतात त्या. जाळ्यात अडकवायला बघतात ना. बरोबर कारण शेवटी पैसा हा त्यांचा देव असतो. आणि बरोबर. अशा वेळी आपली मुलं आम्हाला अरे वा 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 वा, मला मस्त मजा पाहिजे, वा 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 काय सुंदर असं म्हणून त्यांना भूल याच्यामध्ये जातात ती बरोबर. त्यांना ते फसतात याच्यामध्ये. आणि अगदी. त्याचीच गत या मुलाची झाली. आणि हा मुलगा म्हणजे मग नंतर त्याला काय वाटलं नाही त्यावेळी. ती हम्म. तरुणी पैसे घेऊन गेली. हा पण नंतर ताई काय झालं माहितीये, एक 8-10 दिवसानं हा. त्याला चक्कर यायला लागले. आई ग. 15 दिवसानं त्याला चक्कर यायला लागलं, उलट्या सुरू झाल्या वगैरे. हा. तर मग त्याची म्हणजे आई स्वतः डॉक्टर होती ना, हो पण हो हो. तोपर्यंत ही म्हणजे या मुलानं घरी खोटं सांगितलेलं होतं, की हा मी असं असं फिरायला वगैरे लांब जातोय आहे. हा ते आणि मुलांच्या सांगितलेलं होतं. पिकनिकला आम्ही सगळेच आहे. पण ते हा. सगळे लोक 8-10 लोक होते ते गेलेले गोव्याला. अच्छा. आणि तुम्हाला माहित आहे मुंबई सारख्या सिटीमध्ये असंच आहे की सेवेकरांनो, आई वडिलांना पैसे कमवण्याच्या नादामध्ये मुलांकडे लक्ष देणं शक्यच होत नाही. कारण हम्म. इतकी लाईफस्टाईल अशी झालेली आहे की दोन्ही कमवण्याशिवाय शक्यच होत नाही. तर बरोबर बर. सर्वात पहिला एक काम केलं पाहिजे की आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. अगदी आणि अगदी. आपल्या प्रायोरिटीज काय आहेत हे बघितलं पाहिजे. आणि बरोबर. आपल्या मुलांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. बाबा तो चांगल्या मार्गाला आहे का नाही, हा. कुठं जातोय किंवा नाही तर म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही ना. अगदी आणि अगदी. त्याच्यानंतर ताई तिनं त्याची सगळी मेडिकल टेस्ट करून घेतले. हम्म. तर तिच्या सांगताना अक्षरशः तिचे डोळे डबडबलेले होते ताई. बाई ग. कारण तिनं साहजिक आहे सांगितलं हो, की साहजिक आहे ना. स्वतःच्या मुलाला एड्स, तिचा मुलगा स्वतः जो आहे त्याचं हम्म. नाव आपण राजीव म्हणूया. हा. तर राजीव हा HIV पॉझिटिव्ह निघाला. बापरे. सांगताना तुम्ही सेवेकरांनो, मला तर म्हणजे असं चक्करच यायला लागल्यासारखं झालं. आणि बरोबर मिस्टरांनी मला सांभाळलं. बाई काय आहे म्हणजे बरोबर. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झालं नव्हतं. म्हणजे आई वडिलांनीच वडील म्हणाले, काय काय आहे तू असं काय चक्कर यायला लागलीये तुला वगैरे म्हणाले. पण हा. वडिलांना पण मी कसं सांगणार ना या बरोबर. गोष्टी. आणि मग मग त्यानंतर तिनं म्हणजे हे केलं की HIV पॉझिटिव्ह झालेला होता. मग बापरे. हळूहळू त्याचा मग ट्रीटमेंट सुरू केली. पण पहिल्यांदा त्या मुलाला त्यांनी विचारलं की बाबा
हे आई वडिलांनी दोघांनी की बाबा तू काय झालं वगैरे. तो हम्म. मुलगा इतका म्हणजे त्याचं पहिल्यांदा मनोमन खच्चीकरण झालेलं होतं हो बरोबर. आणि त्याला ते कळून चुकलं असेल. खच्चीकरण झालं होतं आणि नंतर त्यानं सांगितलं की असं असं पहिल्यांदा त्यांनी खूप विचारल्यावर त्यांनी पहिल्यांदा त्या मुलानं आई वडिलांची माफी मागितली नंतर सांगितलं की असं असं मी गेलेलो होतो गोव्याला आणि तिथं त्या परदेशी यांच्या वेश्यांच्या संबंधात मी आलो आणि मला त्याच्यामुळे हे झालेलं आहे. नाही गो. तुम्ही विचार करा ज्यावेळी एकुलत्या एका मुलाचं असं जर हे त्याला पैशाला काय कमी नव्हतं. बरोबर. ते दोघंही आणि नंतर हा मुलगा हे नाही नंतर ते दोघंही खास मला म्हणजे एलसी काढण्यासाठी आलेले होते दोघंही. आई ग. त्यावेळी ते आई आणि वडील दोघंही हमसाहमशी रडत होते. म्हणाले बापरे. आमचा एकुलता एक मुलगा आम्ही जगाचं कल्याण करतो पण आमच्या घरामध्ये हे मॅडम असं झालं कसं आई हो. ग. जगामध्ये देव आहे का नाही ज्यावेळी आपल्यावर शेकतं त्यावेळी हम्म. आपण स्वामी नाही म्हणतो काय काय वेळा मी निगेटिव्ह कॉमेंट सांगते या जगात स्वामी आहेत का नाही या जगात हे आहे का नाही. शेवटी आपली सर्वाला कर्मच जबाबदार असतात ना ह्याचे. बरोबर. आणि स्वामी काय असतात आपली कर्म आपल्यालाच कर्म चाले सांगते आपण म्हणतो ना. बरोबर आहे. तर मग त्याच स्वामींची भक्ती केली की ती कर्म शेवटी जरा शिथिल होतात. पण भोग अगदी. आपल्याचे भोगायलाच लागतात ना भोग या आपले जन्मात. आहेतच, भोगावेच लागतात. पण स्वामींच्या नामाने आपला मार्ग बदलतो ना, मार्ग सन्मार्गाला बदलतो लागतो. आणि मग त्यांनी हे केलं एलसी काढताना खूप आलेल्या होत्या आणि ताई मी तुम्हाला सांगू नंतर हे साधारण डिसेंबरच्या महिन्यामध्ये झालं ज्याने तर डिसेंबरच्या शेवटी ते एलसी काढायला आलेले दोघंही रडत होते हा आणि मग त्यांनी साधारण जानेवारीच्या दरम्यान हा. मला बरं ताई मला संध्याकाळी हम्म 11 10:30च्या दरम्यान हम्म फोन त्यांच्या आईनं केला हम्म आणि तिनं मला निरोप एकच दिला हम्म. की राजीव इज नो मोर म्हणून. अरे लवकर वारला हो. हो लवकर वारला ताई एकुलता एक मुलगा आणि मला तर म्हणजे मी मटकन खालीच बसले त्याच्या वेळी बापरे. कारण असं हे असं आल्यावर मला असं काही नवीन हे आयुष्यात मी कधी ऐकलं नव्हतं हो. नाही म्हणजे म्हणजे ना मला त्या दिवशी पालकांनी मी जेवले पण पालकांनी नव्हते ताई आणि ह्या अनुभवातनं पालकांनी शिकायला पाहिजे हो आणि हो हो तरुण मुलांनी पण शिकायला हवं की आपण ह्या मार्गात म्हणजे आणि असं ताई गैरमार्गात जाऊ नये. हा आणि ताई कसं असतं नॉर्मली असं वरून किती देखणं रूप दिसलं तरी आतल्या साईडला हो. ते नवीन मनुष्य आहे तो HIV पॉझिटिव्ह आहे का ते कळत नाही ना अगदी ताई. अगदी आणि अगदी. मग ताई नंतर थोडे दिवसांनी असं मला कळलं की नंतर म्हणजे एक दोन नंतर मी ते कॉलेज सोडलं हम्म. कारण मला नंतर प्रयत्न करायचा होता गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी वगैरे. हा हा नंतर मला दुसऱ्या स्टाफ करून समजलं की हा त्यांनी त्या मुलाच्या नावावर हा. त्यांचे पैसा आता काय करायचा एवढा बरोबर. कमवलेला तर हम्म. एड्स फाउंडेशन सुरू केलं त्यांनी. अरे वा. म्हणजे आणि जे लोक म्हणजे त्याच्या नावाखाली हम्म. त्यांनी म्हणजे एड्स झालेल्या अशा लोकांना मुलांना ते वगैरे हा हा. त्यांनी नवरा बायकोनी आपलं संबंध आयुष्य त्याच्या एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्याच्यासाठी वाहून घेतलं ताई. अरे अरे वा. हा हा तर हे ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आता दुसरी जी गोष्ट मी सांगणार आहे ही समवॉट निगेटिव्ह होती. हा तर दुसरी जी गोष्ट आहे हा माझ्याच एका रिलेटिव्ह मध्ये घडलेली आहे. हा हा हा. तर तिला ते दोघंही काळा चौकी नाही हम्म. भांडुपला दोघंही हायस्कूल टीचर वगैरे होते. हा. आणि ती हायस्कूल टीचर आहेत हम्म. आणि तिला त्या मुली म्हणजे लहानपणापासून ती पण त्या स्कूलमध्ये टीचर म्हणून होती. तर हम्म. त्या नवऱ्याला हम्म. तिला 2 मुलं 1 मुलगी झाली हम्म. आणि नवऱ्याला म्हणजे ही चांगली होती पण ते नंतर नवऱ्याला हम्म. कळलं काय झालं कुणास ठाऊक. हम्म. त्या नवऱ्यानं एक दिवस हिला सांगितलं की मी जातो म्हणून बाहेर हम्म. आणि जाऊन गाडीखाली जीव दिला. अय्या.
आणि असं रेल्वे खाली घेऊन गेला. नंतर मला समजलं बाहेरून की त्याला एड्स झालेला होता म्हणून. बापरे! मग ते बिचाऱ्याला एक गोष्ट होती की त्या आता ती सध्या माझी नातेवाईक आहे. हं, हं. तर तिची दोन्ही मुलं तिनं बिचारीनं मुलांना मोठं केले. दोन्ही मुलं अमेरिकेत चांगल्या याच्यावर आहे. ओह! तिन्ही मुलं इंजिनियर झालेले आहेत. 2 मुलं एम.एस. करतायत ताई. अरे वाह! आणि अमेरिकेमध्ये चांगले आहेत असं आहे. पण म्हणजे तिनं स्वतःहून त्या मुलांना मोठं केलं आणि बघा. नशिबाची गोष्ट की एवढंच की तिन्ही मुलं पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह आहेत. आणि ओह! ती मैत्रीण पण निगेटिव्ह निघाली ताई. अरे वाह! आणि आता ताई हे जे आहे या गोष्टी, आता हं. एक गोष्ट मी तुम्हाला सेवेकरांनो मी तुम्हाला सांगणार आहे की अ, जी गोष्ट आहे आत्ताची खूप पॉझिटिव्हनं घेतलेली आहे. हं, हं. ही गोष्ट मी त्यांचं आडनाव सांगणार नाहीये, तर माझ्या समोर सांगलीला हं, एक कपल आहे. हं. तर त्यांचं आडनाव आपण साधारण ते मराठाचं आहे. हं, तर हं, हं. ते मराठा कपल आहे. त्यांचं आडनाव आपण काहीतरी काही पण शिंदे घेऊया. हं. बरं. ताई हां, बरं. हाय का हो ताई? काय नाही झालं? पाटील-बिटील काही पण घेऊ शकतो असं. हां, शिंदे घेऊया. हं, तर हं, ते हं. शिंदे आहेत, तर त्यांना त्यांचं नाव प्रल्हाद आहे, प्रल्हाद शिंदे. ते हं. आता साधारण 85 वर्षाचे वगैरे आहेत, माझ्या वडिलांच्याच बरं. आहेत. आणि त्यांची मिसेस जी आहे, ती साधारण 80 वर्षाची आहे. तर हं. त्यांना एक मुलगा, एक मुलगी. साधारण माझ्याच मुलगा हं. होता, तो माझ्यापेक्षा मोठा होता 1 वर्षानं. बरं. हां. त्याचं नाव दीपक होतं. हं, हं, आणि हं. मुलगी आहे ती साधारण माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान. तर हं, हं. तिचं लग्न होऊन ती व्यवस्थित आता दुबईला असते. अच्छा. तिला हां. एक मुलगा, एक मुलगी आहे. आणि मुलाचं काय झालं हं, ताई, हं, हा मुलगा होता. हं. तर त्याचं लग्न उर्वशी नावाच्या मुलीशी खूप अच्छा. छान लग्न झालं साधारण. हं. साधारण त्याचं लग्न झालं हे साधारण 92-93 ला 93-94 ला लग्न झालं त्याचं. हं, हं, हं. आणि उर्वशी नावाच्या मुलीशी दिसायला तरी ती खूप छान वगैरे सुंदर. हां, हां, हां. आणि ह्याला काय झालं, हा हे सांगलीला असताना लोकांच्या संगतीमध्ये आला. अरे, अरे, अरे! आणि त्याला म्हणजे हे झालं, एड्स झालं. लागण झाली. हां, आणि हां. तिला उर्वशीला साधारण तो पहिला मुलगा झाला. हं, त्यावेळी ते काय डिस्कव्हर झालं नाही. म्हणजे हं. तो निगेटिव्ह झाला, चेक केलं. हां, हां, हां. पण दुसरा जो मुलगा हे झाला, दुसरा साधारण 2000 म्हणजे साधारण ताई तो हं. मोठा मुलगा आहे तो साधारण 24 वर्षाचा हे आहे. म्हणजे साधारण दुसरा मुलगा साधारण 2003 चा वगैरे असेल. बरोबर. हां, आणि हां. त्यावेळी त्याचं ताई मला अजूनही आठवतं, की हं. त्या मुलाला ज्यावेळी त्याचं हे झालं म्हणजे असं मडं आणलेलं होतं. हां, 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 हां. त्यावेळी कॉलनीतल्या लोकांना त्यांना सांगितलं नाही, की हे लगेच त्याने डॉक्टरांनी सांगितलं त्याला नेऊन जाळा म्हणून. आणि ठेवू त्या नका जास्त वेळ. बायकोनं इतका टाहो फोडलेला होता. बापरे! अजूनही मला हे आठवतोय तो ताई. मग हे कळत नाही आणि ताई लोकांना. त्यावेळी ती बायको जी होती गरोदर 3 महिन्याची 2 मग महिन्याची तिला गरोदर तिला झालं होती. होतं काही? ताई आणि मग त्यांनी काय केलं सिव्हिल मधल्या लोकांनी, हं. आता टेक्नॉलॉजी आहे ना, तर बरोबर. तिचं बाळंतपण त्यांनी काढून हे टाकलं ते. केलं. नाही, नाही काढून टाकलं नाही. तिचं बाळंतपण आजकाल आईला झालं असेल तर मुलाला होत नाही एड्स. नाही, नाही. त्याची बरोबर. ट्रीटमेंट काय सुरू केली. हं. आणि तिची जी ट्रीटमेंट 9 महिने कंप्लीट झाल्यावर ना सिव्हिलमध्ये केल्यावर हां. त्यांनी आजी होती तिची मी सांगितलं ना आता 85 हो, 80 हो. वर्षाची त्या आजीनं त्या मुलाला हे केलं, जवळ ओह! घेतलं. आणि आणि त्या आई जी होती हं, हं. तिला त्यांनी ब्रेस्ट फीडिंग सुद्धा करू दिलं नाही त्या मुलाला. बाई कारण गं! हं, तिला नंतर चेक केलं हं. तर ती पॉझिटिव्ह निघाली ताई. अरे, 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 अरे! उर्वशी म्हणजे नवऱ्यामुळं ती मुलगी तिचं पॉझिटिव्ह आयुष्य निघाली. खराब झालं. हां, तर ते ताई मग पण नवरा म्हणजे हे दोघं जण इतके हे होते म्हणजे हौशी आणि हं. धडाकेबाज. त्यांनी ठरवलं की ही 2 माझी नातवंड आहे. मुलगा गेला तर गेला.
या हम्म. नातवाला आम्ही सांभाळणार म्हणून. अरे वा. आणि ताई त्यांनी रिटायर म्हणजे त्यांचं आयुष्य मुलगा गेला त्याच्यानंतर साधारण ते 50-60च होते. तर यांनी परत जोमानं उडूक हे केलं आई ग. आणि त्या नातवंडांना ताई हम्म. त्यांनी हे केला. तो तो नातू मोठा होता. हम्म. तो आमच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरजवरूनच मेकॅनिकल इंजिनियर झाला. हम्म. दादा कॉलेजवरून बीई झाला. आज तो हम्म. अमेरिकेला याला ऑस्ट्रेलियामध्ये रोबोटिक्स मध्ये एमएस करतोय. तिथं आता वा. कंप्लीट झालं. आणि मग त्या मुलांची आई. आणि त्या त्या मुलांची आई जी उर्वशी आहे. हम्म. दुसरा मुलगा जो आहे हम्म. तो इतका सुंदर इतका चुलबुळा झाला आर्किटेक्ट. तो ऍग्रीकल्चर मध्ये बीएससी झाला ओ. आणि आता तो बिझनेस करतोय. तो सगळ्या इतका आजोबा आजीला जपतोय सांगू ताई. अरे वा. काही आणि ताई ती आता ते मला कळलं नव्हतं हे तिला HIV पॉझिटिव्ह आहे. हा. मग तिच्या बरोबर आम्ही खेळायचं वगैरे करायचं. मग हा. ते तिच्या बरोबर चहा वगैरे करून द्यायची. तिच्या आलिंगन वगैरे आम्ही द्यायचं हा. नेहमीसारखं. हा. हा. मग नंतर मला 3-4 वर्षांपूर्वी कळलं की ती पॉझिटिव्ह आहे म्हणून. अगं आणि बाई. आता सुद्धा आम्ही तिला रंग लावणं वगैरे आम्ही रंगपंचमीमध्ये वगैरे आम्ही नॉर्मल सारखं हे अरे वा. करतो. म्हणजे तिचं आता आयुष्य म्हणजे इतकी वर्ष जगली ती. ती जवळजवळ आता तिला पॉझिटिव्ह वरून 27-28 वर्ष झाले ताई. बापरे. आणि ती तिचं व्यवस्थित हे मेडिकेशन्स वगैरे घेते. हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला मुलांनाही सपोर्ट त्यांच्या आजोबा आजीने दिला. अरे वा. आणि बघा. त्यांनी मला जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांच्या फॅमिलीमध्ये जाते. हो, त्यांचे ते बरोबर आहे. कसं काय आजोबा आजी आज 85 वर्षाचे आहे, 87-80 आणि हम्म. आजी त्यांची जवळ 80 वर्षाची आहे. तरी बापरे. सुद्धा ते त्या मुलांचे आता ते विचार करतात आम्ही नातवंडांचं लग्न करणार आहे म्हणून. अगं बाई. आम्ही बघणार आहे. अरे वा. आणि ते आणि त्यांचे हम्म. आजोबा तर पूर्वी हम्म. देवाचं वगैरे करायचे नाहीत. हा. पण आता इतकं दररोज देवाचं वगैरे ध्यान वगैरे करतात. किती तर बघा छान. त्यांनी आपल्या मुलीला सासरी पाठवलं नाही, माहेरी पाठवलं नाही सुनेला. त्यांनी. हा. आपल्या स्वतः नातवंडांना सांभाळलं, त्या मुलीला सांभाळलं. म्हणजे ब- त्यांची एक मुलगी होती आणि ही दुसरी मुलगी झाली. हो. म्हणजे थोडक्यात सेवेकरांना सांगू इच्छितात की हो. हो. अशी पण लोक असतात. तर बरोबर आहे. सेवेकरांनो आज जो मी हा अनुभव 3 अनुभव शेअर केलेले हो, आहेत. खूप छान तर ताई. ते कसं आहे या बाबतीमध्ये हम्म. मी तर सांगू इच्छिते की कुठलाही तुम्हाला हम्म. कुठलाही हे आलं म्हणजे रक्त चेक केल्यावर किंवा तुमच्या कुटुंबामध्ये वगैरे तर हम्म. खचून जाऊ नका. बरोबर त्याच्यावर बरोबर. विचार करा, त्याच्यावर मार्ग निघतात आणि अगदी त्याला प्रेम द्या, सपोर्ट अगदी द्या. अगदी त्याला अगदी वाळीत टाकू नका. हे अगदी सर्वात बरोबर. महत्वाचं आहे. अग- आयुष्यामध्ये चुका कुणाच्याकडून घडत नाहीत. अगदी आता ती बरोबर. हीच बघा की तिचे नवरा मरून गेला हम्म. शेवटच्या 2 उदाहरणामध्ये. पण त्या बायकांनी व्यवस्थित आपलं कॅरी ऑन केलंच ना त्यांचं. बरोबर बरोबर. मुलांना मोठं केलं. आज बघा म्हणजे तुम्ही संसाराकडे लक्ष द्या आणि अगदी बाकीचे तुम्हाला सपोर्ट द्यायला आपले स्वामी आहेतच. बरोबर तर बरोबर. ताई हे महत्वाचा अनुभव आहे. खूप तर छान आहे मला ताई, मी शेअर खूप करते. म्हणजे हे मला प्रत्यक्ष तुम्हाला शेअर करायचं होतं. व्हॉट्सअपवर मी फोटो शेअर केले. प्लीज घाला त्यात. बरं बरं बरं. सर्व सेवेकरांनी प्लीज तुम्ही कॉमेंट करून मला सांगा की तुम्हाला कसा वाटला हा अनुभव. नाही, ही जनजागृती झाली ना ताई. हो ना. खूप आणि छान खूप छान. आणि तुम्हाला द्यायचं असेल तर मला देऊ नका. ते स्वामींनाच द्या तुम्ही. जे द्यायचं असेल बरोबर बरं. आदर किंवा जे काय म्हणतात त्याला हो ताई बरोबर. म्हणजे जो काही रिस्पेक्ट द्यायचा असेल, ज्याचं रिस्पेक्ट द्यायचं, श्रेय सगळं थँक्स म्हणायची असेल ते श्रेय. स्वामींना द्या. हम्म. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.